in the chemistry class. Today we will see IUPAC nomenclature of bicyclic and spiro compounds. IUPAC nomenclature of bicyclic and spiro compounds. या पार्टवर नेहमीच नीट असेल, जेई असेल, या एक्झाममध्ये या पार्टवर क्वेश्चन विचारला जातो. बायसायक्लिक कंपाउंड्स दॅट इज टू सायकल्स. बाय या शब्दाचा अर्थ आहे दोन. सायक्लिक carbon atoms are joined to each other to form a cyclic ring. That compounds are known as cyclic. Here first of all we will see bicyclic compounds. IUPAC nomenclature of bicyclic compounds. Bicyclic compounds IUPAC nomenclature लिहिते वेळेस पहिल्यांदा आपल्याला शब्द बायसायक्लो हा लिहायचा आहे. जसं आपण मोनोसायक्लिकमध्ये सायक्लो लक्षात, मोनो लिहायची आवश्यकता नाही आहे, डायरेक्टली आपण सायक्लो हा शब्द लिहितो. तसा या ठिकाणी बायसायक्लो. फॉर एक्झाम्पल हियर दिस इज वन ऑफ द सायक्लिक रिंग अँड सेकंड सायक्लिक रिंग. दिस इज सेकंड सायक्लिक रिंग. नाउ फर्स्ट ऑफ ऑल अंडरस्टँड the compound here. These two carbon atoms are known as bridged carbon atoms, which are the common carbon atoms to both the rings. या रिंग आणि या रिंगला हा कार्बन जो आहे तो कॉमन कार्बन आहे, shown by here the asterisk mark. Now both these carbons are the common carbons for both the ring. ओके. आता या ठिकाणी ज्यावेळेस सबस्टिट्यूएंट असेल त्यावेळेस आपल्याला या सायक्लिक रिंगला नंबरिंग द्यावी लागते. नंबरिंग देते वेळेसचा आपला पहिल्यांदा फॉर्म्युला असेल, नोट लक्षात ठेवा. बायसायक्लिक कंपाऊंडमध्ये नंबरिंग देते वेळेस स्टार्ट दी नंबर फ्रॉम, दॅट इज स्टार्ट नंबरिंग फ्रॉम वन ऑफ द ब्रिजहेड कार्बन ॲटम, वन ऑफ द ब्रिजहेड दॅट इज कॉमन, जो कॉमन कार्बन असेल. ब्रिजहेड कार्बन म्हणजेच कॉमन कार्बन. दोन्ही रिंगसाठी जो कॉमन कार्बन आहे त्याला आपण ब्रिजहेड कार्बन म्हणतोय. ब्रिजहेड कार्बन in order to get minimum number to substituted carbon. Okay, once you assign the number to the bridged carbon, then continue numbering towards bigger ring and ends with smaller ring. याचा अर्थ साधा आहे. पहा, हे नोट असू द्या, पण या ठिकाणी नंबरिंग कुठून द्यायची? ज्या ठिकाणी ब्रिजहेड कार्बन आहे असा कुठलाही एक ब्रिजहेड कार्बन हा किंवा हा पकडा, तिथून नंबर द्यायला सुरुवात करा. त्यानंतर नंबरिंग द्यायची, पण पहिल्यांदा लार्जर जी मोठी रिंग आहे त्या साईडला नंबरिंग द्यायची. ओके. त्यानंतर हा सबस्ट्रेट कार्बनचा नंतर विचार करा ब्रिजहेड कार्बनपासून. देन कंटिन्यू, याच्या पुढं कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू द नंबरिंग टुवर्ड्स बिगर रिंग अँड देन ends it with the smaller ring. फक्त आणि हे नंबर देते वेळेस एका गोष्टीची काळजी करायची, ज्या ठिकाणी सबस्टिट्यूएंट मोठ्या रिंगवर सबस्टिट्यूएंट असेल तर त्या सबस्ट्रेट कार्बनला कमीत कमी नंबर यावा. हा एकदा नंबर पहिल्यांदा मोठ्या रिंगला नंबर दिलात, त्यानंतर छोट्या रिंगकडे ज्यावेळेस आपण नंबर देणार आहोत त्यावेळेस सुद्धा परत त्या ठिकाणी सुद्धा याचा विचार करायचा.
की त्या सबस्टिट्यूटेड कार्बनला नंबर हा कमीत कमी असावा. नाव हिअर 1 2 3 4 5 6 7 8 9 दिस इज द नंबरिंग. नाव name of this compound, first of all write here bicyclo, as there is no any prefix, there is no any substituent present on this बायसायक्लिक रिंग. या सायकलवर सध्याला कुठलाही सबस्टिट्यूएंट नाही आहे, त्यामुळं पहिल्यांदा फक्त आपण बायसायक्लो हा शब्द लिहायचा. बाय मीन्स टू, सायक्लो मीन्स सायक्लिक रिंग्स अँड देन स्क्वेअर ब्रॅकेट. या ठिकाणी स्क्वेअर ब्रॅकेट लिहितो. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं आपण पाहू. टोटल नंबर ऑफ कार्बन किती आहेत पहा. त्या ठिकाणी 9 कार्बन आहेत. हे 6 आणि हे 3 9 कार्बन. 9 कार्बनचा अल्केन पॅरेंट अल्केन कुठला असतो, नोनेन. 9 कार्बनचा नोनेन. स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर नोनेन हा शब्द लिहायचा. आता स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं पहा. ब्रिजहेड कार्बनच्या लेफ्ट साईडला राईट साईडला आणि 2 ब्रिजहेड कार्बनमध्ये कार्बनची संख्या ही काढायची आणि त्याला डिसेंडिंग ऑर्डर म्हणजेच उतरत्या क्रमाने आपण लिहायचं आहे. आणि ते नंबर सेपरेट करण्यासाठी त्यामध्ये डॉट किंवा फुल स्टॉप लिहायचा. या साईडला कार्बनची संख्या पहा. हा नंबर थोड्या वेळापुरतं विसरा. या ठिकाणी लेफ्ट साईडला नंबर ऑफ कार्बन मोजायचे, राईट साईडला नंबर ऑफ कार्बन आणि 2 ब्रिजहेड कार्बनमध्ये किती कार्बन अटॅच आहेत ती संख्या आपण या ठिकाणी काढू. 1 2 3 4 या साईडला 4 कार्बन आहेत, या साईडला 1 2 3 3 कार्बन आहेत आणि दोघांमध्ये 0. आता हे जे नंबर आहेत डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरत्या क्रमाने लिहायचं. 4 3 0 नोनेन. ओके, दॅट इज बायसायक्लो 4 3 0 नोनेन असं याचं IUPAC नेम असेल. सेकंड कंपाऊंड आपण घेऊ. हा या ठिकाणी हे जे 2 कार्बन आहेत दीज 2 आर द ब्रिजहेड कार्बन ॲटम्स. नंबरिंग तुम्हाला इथून द्यायची स्टार्ट करायची आहे किंवा इथून स्टार्ट करा आणि दोन्ही रिंग सारख्या असल्यामुळे कुठल्याही रिंगकडे तुम्ही नंबर देऊ शकता. त्याच्यानंतर आता आपण बायसायक्लो 2 सायकल असल्यामुळं बायसायक्लो देन स्क्वेअर ब्रॅकेट. टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 कार्बन असल्यामुळे याला आपण काय म्हणू, डिकेन. 10 कार्बनचा डिकेन. ओके, आणि ब्रिजहेड कार्बनच्या या साईडला कार्बन किती आहेत 4, या साईडला किती आहेत 4 आणि या दोघांच्या मध्ये कार्बन नाही आहे म्हणजे 0. राईट इन डिसेंडिंग ऑर्डर 4.4.0 हे याचं IUPAC नेम असेल. ओके, मॅक्झिमम नंबर ऑफ एक्झाम्पल्स आपण पाहिल्यानंतर आपोआपच आपल्याला तो रूल लक्षात राहतोय. नेक्स्ट वन, आता पहा हे एक्झाम्पल. या साईडला एक रिंग आहे, या साईडला. यामध्ये ब्रिजहेड कार्बन सिलेक्ट करायचा. पहिल्यांदा हा ब्रिजहेड कार्बन आहे. 2 सायकल असल्यामुळे याला आपण बायसायक्लो म्हणणार आहोत. बायसायक्लो देन स्क्वेअर ब्रॅकेट अँड टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम दिस इज 6 अँड दिस वन इज 7. इट्स नेम इज अन हेप्टेन. ओके, इट इज अन हेप्टेन. आता पहा या साईडला या रिंगमध्ये या साईडला किती कार्बन आहेत. ब्रिजहेड कार्बनला सोडून कार्बन मोजायचे. हे 2 आहेत, हे 2 आहेत आणि हा 1 कार्बन. राईट इन डिसेंडिंग ऑर्डर बायसायक्लो 2 2 1 हेप्टेन. दिस इज द IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड. ओके, तर हे लक्षात घ्या. याच्यामध्ये नंबर आता आपल्याला द्यायचा असेल नंबरिंग स्टार्ट फ्रॉम दिस और दिस रिंग आणि ही रिंग सारखी आहे त्यामुळे इथून नंबर द्या 1 2 3 4 5 6 अँड लास्ट वन दिस 7. कारण तो स्मॉलर आहे. ही बिगर, ही सुद्धा बिगर आहे. दोघांपैकी एका साईडने स्टार्ट करा आणि त्यानंतर शेवटचा कार्बन. अशा प्रकारे याला नंबर द्यायचा आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. This is again bridgehead carbon. This is the bridgehead carbon. Now write bicyclo, then a square bracket. Total number of carbon 6 and these 2 8. Write octane. 8 कार्बन साठी काय लिहावं लागेल, octane. आणि यानंतर नंबर ऑफ कार्बन ॲटम ऑन लेफ्ट साइड 2, राइट साइड 2 and in between these 2 2 2 2 right here 2 2 2 octane.
येत्या लक्षात. अशा प्रकारे हे सिंपल असेल. नाव इफ देर इज अ सबस्टिट्यूएंट और द फंक्शन ग्रुप प्रेजेंट ऑन दॅट बायसायक्लिक कंपाउंड देन फॉर एक्झाम्पल हिअर वन ऑफ द सबस्टिट्यूएंट लाईक हिअर Br. तर या ठिकाणी सबस्टिट्यूएंट आहे हा ब्रिजहेड कार्बन आहे, हा ब्रिजहेड कार्बन आहे. ब्रिजहेड कार्बन पासून नंबर द्यायला सुरुवात करायचं. रूल काय सांगतो, स्टार्ट फ्रॉम द ब्रिजहेड कार्बन अँड देन कंटिन्यू टुवर्ड्स दी लार्जर और द बिगर रिंग अँड देन एंड्स विथ दी स्मॉलर रिंग. हे सगळं करते वेळेस त्या त्या रिंगला कमीत कमी नंबर येईल एवढं लक्षात घ्यायचं. आता समजा इथून नंबर दिला आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 नंबर येईल. ओके. तर सबस्टिट्यूएंट कार्बनला जास्त नंबर येतोय, त्यापेक्षा आपण या साईडनं जर नंबर दिला या कार्बनपासून आपल्याला दोनच चॉईस आहे, एक तर हा ब्रिजहेड कार्बन किंवा हा. ओके. दुसरं कुठून आपल्याला देता येणार नाही आहे. आपण इथून स्टार्ट करू, पण कंटिन्यू स्मॉलर रिंगकडे करायचं नाही, कंटिन्यू टुवर्ड्स द बिगर रिंग. रिंगची साईज जी मोठी आहे तिकडून कंटिन्यू करायचं. 1 2 3 4 5 6 7. आता पहा अगोदर या साईडनं 9 नंबर आला होता, या साईडनं 7 नंबर येतोय. 7 8 9. नाव दिस वन इज 7 ब्रोमो. सबस्टिट्यूएंट प्रिफिक्स पहिल्यांदा आपण लिहितोय 7 ब्रोमो. देन बायसायक्लो. बायसायक्लो हा शब्द लिहावा लागेल, बायसायक्लो. देन स्क्वेअर ब्रॅकेट टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आर 9. दॅट्स वाय राईट हिअर नोनेन. या साईडला आपल्याला काय लिहावं लागेल, नोनेन. आणि नंबर ऑफ कार्बन ॲटम हिअर 4 अँड हिअर 3 1 2 3 अँड हिअर 0 इन बिटवीन दिस टू ब्रिजहेड कार्बन. राईट इन द डिसेंडिंग ऑर्डर 4 3 0. दिस इज द IUPAC नेम. Suppose here OH ग्रुप हा सायक्लोहेक्झेन एक 6 मेंबर रिंग आहे आणि एक 4 मेंबर आहे. जसं आपण मोनोसायक्लिक कंपाऊंडमध्ये फंक्शन ग्रुप जिकडे आहे त्या साईडला प्रिफरन्स देत होतो, तो रूल इथं होत नाही आहे. लक्षात ठेवा, कन्फ्यूज व्हायचं नाही. फक्त मोनोसायक्लिकमध्ये तो रूल असतो, फंक्शनल ग्रुपला प्रिफरन्स, त्यानंतर मल्टिपल बॉन्ड आणि त्यानंतर नंबर ऑफ कार्बन ॲटम. बट इन हिअर बायसायक्लिक और द स्पायरो कंपाउंड वी हॅव टू स्टार्ट द नंबर फ्रॉम in this bicyclo. Number start from the bridgehead carbon and then continue towards the bigger ring and ends with the smaller ring. ओके. असंच करावं लागेल. तर आपल्याला नंबर स्टार्ट करायचा आहे, इथून स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 अँड 8. या साईडनं दिला तर 1 2 3 4 5 6 7 8. कमी नंबर येणार नाही आहे, 8 नंबर येईल. त्यामुळे इथून स्टार्ट केला. 7 OH ग्रुपला आलेला आहे त्या कार्बनला. नाव this is the bicyclic compound, that's why write here bicyclo word which is known as infix here, bicyclo. And then here square bracket. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये या ब्रिजहेड कार्बनच्या लेफ्ट साईडला 4 कार्बन आहेत, राईट साईडला 2 कार्बन आहेत आणि दोघांच्या मध्ये 0. राईट इन द डिसेंडिंग ऑर्डर, दॅट इज 4 2 0. टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आर 8. राईट हिअर ऑक्ट. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असल्यामुळे ANE रिप्लेस E बाय दॅट सफिक्स दॅट इज OL. बट राईट द पोझिशन ऑफ दॅट OL ॲज 7 OL. ऑक्टॅन 7 OL. ऑल मीन्स OL इज नथिंग बट द अल्कोहोल. अल्कोहोल 7th कार्बनवर आहे हे त्या ठिकाणी इंडिकेट होतं. अशा प्रकारे याचं नॉमेनक्लेचर असेल. One more example. OH. Now these two are bridgehead carbon. Numbering should start from this one since this substitute carbon will get the minimum number. या साईडला 1 2 3 नंबर येईल. इथून केला तर 1 2 3 4 नंबर येतोय. कमीत कमी नंबर यावा अशी नंबरिंग दिली आपण. 3 4 5 6 7 8 9. Then write here first of all the word as bicyclo.
then square bracket, in square bracket write down the number of carbon atom on either side of that bridgehead carbon, here 4, here 3, and in between that 0, 4, 3, 0. Total number of carbon in the parent chain are 9. That's why write here nonane. Replace E by the position and the secondary suffix here position 3, secondary suffix OL. This is the IUPAC name of this बायसायक्लिक कंपाऊंड. अशा प्रकारे आपण कुठल्याही बायसायक्लिक कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर लिहू शकतोय. याच्यानंतर आपण पाहू स्पायरो कंपाऊंड. ओके, IUPAC नॉमेनक्लेचर फॉर स्पायरो कंपाऊंड्स. स्पायरो कंपाऊंड्स मध्ये एक कार्बन कॉमन असतो. या ठिकाणी बायसायक्लिक मध्ये 2 कार्बन कॉमन होते, स्पायरो मध्ये एकच कार्बन दोघाला कॉमन असतोय. त्या कार्बनला आपण क्वाटर्नरी कार्बन म्हणू. डिग्री ऑफ दॅट कार्बन इज क्वाटर्नरी. ओके, दिस इज द क्वाटर्नरी शोन बाय 4 डिग्री. दॅट कार्बन इज अटॅच टू अदर 4 कार्बन ॲटम. आपण कार्बनचं क्लासिफिकेशन पाहिलंय. जर एका कार्बनला अटॅच असेल तर आपण त्याला प्रायमरी म्हणू, 2 ला अटॅच असेल तर सेकंडरी, 3 कार्बनला अटॅच असेल तर टर्शरी, आणि 4 कार्बनला अटॅच असेल तर क्वाटर्नरी. दिस कार्बन इज क्वाटर्नरी. नाउ अँड दिस इज एन कॉमन कार्बन. ओके, इन दिस केस वी हॅव टू राईट द वर्ड स्पायरो. जसं आपण बायसायक्लिक मध्ये बायसायक्लो लिहितो, इथं स्पायरो लिहायचा, देन स्क्वेअर ब्रॅकेट अँड अगेन हिअर टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम. पॅरेंट अल्केनमध्ये किती या ठिकाणी कार्बन ॲटम आहेत ते पाहायचं. 1 2 3 4 5 6 7, 7 कार्बनला आपण काय म्हणतोय, हेप्टेन. दॅट इज हेप्टेन. नाव सी हिअर नंबर ऑफ कार्बन ॲटम्स ऑन आयदर साइड ऑफ दॅट क्वाटर्नरी कार्बन. हिअर 3 अँड हिअर ऑल्सो 3. देर इज नो नीड टू राईट. एकच कार्बन असल्यामुळे दोघाच्या मध्ये किती कार्बन आहेत असा प्रश्नच उद्भवणार नाहीये. त्यामुळे आपल्याला 2च कार्बनची संख्या लिहायची असते, राईट अँड लेफ्ट. 3.3 दॅट इज स्पायरो 3 हेप्टेन असं याचं IUPAC नेम असेल. सेकंड कंपाऊंड नाउ दिस वन हिअर this carbon is quaternary carbon, that is the common carbon for both the ring. Here also we have to write the word spiro, then square bracket, total number of carbon 5 and 2 7. For 7 carbon write here heptane. And आता या ठिकाणी दोन्ही 3 होते म्हणून आपण कुठलाही अगोदर लिहिला तरी काही फरक पडत नाहीये. आता या ठिकाणी किती आहेत पहा, 1 2 3 4 कार्बन आहेत आणि या साईडला 2 कार्बन आहेत. असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचं आहे, चढत्या क्रमानं 2.4. तर नोट लक्षात ठेवा, बायसायक्लिकच्या थोडं हे उलट आहे. बायसायक्लिक मध्ये आपण उतरत्या क्रमानं लिहितोय, स्पायरो मध्ये चढत्या क्रमानं, स्पायरल. ओके, स्पायरो दॅट इज हा चढता क्रम. हा जो आहे या ठिकाणी चढत्या क्रमाने लिहायचा आहे, चढता क्रम. ओके, दॅट इज नोन ॲज असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचं आणि बायसायक्लिक मध्ये डिसेंडिंग ऑर्डर, हे लक्षात ठेवा. त्यानंतर जर समजा त्या ठिकाणी सबस्टिट्यूएंट असतील तर आपल्याला नंबरिंग सुद्धा द्यावी लागते. फॉर एक्झाम्पल सपोज बोथ आर सेम. इफ देर इज, आता नंबरिंग कशी द्यायची, पहिल्यांदा नंबरिंग सांगतो तुम्हाला. Sorry, this is bicyclic in spiro compound. Suppose this is 5 membered, again here 5 membered. हा कार्बन क्वाटर्नरी कार्बन. 2 कार्बन कॉमन आले की त्याला बायसायक्लिक म्हणायचं आणि एकच कार्बन कॉमन असेल तर तो आहे स्पायरो. आता या ठिकाणी नंबरिंग कुठून द्यायचं आहे, नेक्स्ट कार्बन टू दी कॉमन कार्बन किंवा स्पायरो क्वाटर्नरी कार्बनच्या नेक्स्ट जो ॲडजसंट कार्बन आहे तिथून नंबर द्यायचा. बट दॅट ॲडजसंट कार्बन बिलॉंग्स टू स्मॉलर रिंग. ओके, नोट हिअर number the parent chain as
as first number should give to adjacent carbon of smaller ring with respect to common carbon. या ठिकाणी स्मॉलर रिंगच्या ॲडजसंट कार्बनपासून नंबर द्यायचा, त्या रिंगला कंटिन्यू करायचं अँड देन टू द बिगर रिंग. आता या ठिकाणचा ॲडजसंट कार्बन हा आहे, हा किंवा हा, दोन्ही रिंग सारख्याच आहेत, तिथून कुठूनही नंबर देऊ शकतोय. 1 2 3 4 देन 5 6 7 8 अँड 9 लाईक दॅट. तर आता या ठिकाणी पहा एक्झाम्पल आपण घेऊ. एक्झाम्पलमध्ये लक्षात येईल, एक मोठी रिंग आणि एक छोटी रिंग घेऊ. दिस इज द क्वाटर्नरी कार्बन. आता नंबर द्यायचा आहे, कुठून स्टार्ट करावं लागेल. ॲडजसंट कार्बन ऑफ दी स्मॉलर रिंग with respect to that common carbon, that is the spirocarbon. Here this one is 1 2 3 4. आता इकडे कंटिन्यू करा किंवा या साईडला 5 6 7 8 and 9 like that. Here write a spiro, then a square bracket, total number of carbon atoms here 9, that's why write here nonane. Now number of carbon atom here 1 2 3 4 5, या साईडला 5 आणि या साईडला 3, that is 3-5 नॉनेन. एवढं याचं नॉमेनक्लेचर असेल. फॉर एक्झाम्पल आता याच कंपाऊंडमध्ये जर समजा सबस्टिट्युएंट असेल, एखाद्या ठिकाणी सबस्टिट्युएंट असेल तर त्याचं नॉमेनक्लेचर कसं लिहायचं. सपोज द सबस्टिट्युएंट इज प्रेझेंट ऑन दिस कार्बन लाईक OH हियर. त्यावेळेस नंबर कुठून द्यायचा, एक तरी इथून द्या किंवा इथून द्या, सारखाच येणार. 1 2 3 4 5 6 7 8 9. याचं नॉमेनक्लेचर असेल स्पायरो. त्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 3.5 चढत्या क्रमाने लिहायचं आहे. टोटल नंबर कार्बन ॲटम 9, दॅट इज नोनेन. रिप्लेस E by OL. पोझिशन ऑफ दॅट OL इज 2, दॅट इज नोनेन 2OL लाईक दॅट. जर समजा हा OH ग्रुप या साईडला असता तरी आपल्याला नंबरिंग ही स्मॉलर रिंगकडूनच द्यावी लागते, नॉट फ्रॉम बिगर रिंग. ओके, 4 कार्बन ॲटम्स हियर. दिस इज द कॉमन कार्बन अँड सपोज देअर इज OH ग्रुप. ह्या ठिकाणी जर OH ग्रुप असता, नंबर शुड बी स्टार्ट फ्रॉम आयदर दिस कार्बन और दिस कार्बन. ओके, 1 2 3 4, इथं 4 द्या आणि या साईडनं जर केलात 5 6 7 8 येईल. त्याऐवजी आपण या साईडनं नंबर देऊ 4 5 6. पहा, कमीत कमी नंबर यावा, रूलही फॉलो व्हावं आणि त्यानंतर कमीत कमी नंबर यावा. या दोन्ही गोष्टीचा त्या ठिकाणी मेळ बसला पाहिजेत. ओके, नाउ द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज बाय स्पायरो. ओके, स्पायरो. देन नंबर ऑफ कार्बन हियर 1 2 3 4 5 and here 3 in ascending order 3.5 and then total number of carbon 9, that is nonane. Replace here E by OL with the position of that OH, that is 6. पहा, फक्त डिफरन्स काय झाला, पोझिशन. या दोन कंपाऊंडमध्ये फक्त इथं बाकीचं सेमच आहे, इथला बदल आहे. तो काय इंडिकेट करतोय, पोझिशन ऑफ दॅट OH ग्रुप. ओके, one more example. One 5-member ring, and suppose this is the 3-member ring, and here there is a functional group or the substituent is present like here NH2. Okay, now this is the common carbon. Numbering should be start from this one 1 2 3, then 4 5 6 7. Spiro, name of this compound is spiro. Then square bracket
7 carbon containing, it is an heptane. Okay, and number of carbon 1 2 3 4, and here 2.4, this is an heptane. Then 5 amine, heptane amine, like that. ओके, दिस इज द IUPAC नेम. अशा प्रकारे आपण बायसायक्लिक आणि स्पायरो कंपाऊंडचा IUPAC नॉमेनक्लेचर या रूल्स ओबे करून लिहू शकतोय. ओके, विल स्टॉप हियर.